बुलेटिनच्या सुरुवातीला शिक्षण क्षेत्रातून महत्त्वाची बातमी आहे। सीबीएसई आयसीएसईच्या 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा देणारी ही बातमी आहे। अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबतही निर्णय घेण्यात आला असून सीबीएसई आयसीएसईच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत। 10वी आणि 12वीच्या परीक्षेसंदर्भात आज सुप्रीम कोर्टाने आदेश दिला आहे, ज्यामध्ये 10वीच्या विद्यार्थ्यांना पर्यायी परीक्षेत बसू इच्छिता की नाही याचा निर्णय घेण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिलाय। सोबतच परिस्थिती सामान्य नसल्यास पर्यायी परीक्षा न घेण्याचा निर्णय सीबीएसई घेऊ शकते असं देखील सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलंय। शिवाय आयसीएसई सीबीएसई निकाल जुलैच्या मध्यापर्यंत एकत्रित घोषित करता येतील असं देखील सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलंय। महाराष्ट्र राज्य सरकारने अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने केंद्राला कळवला आहे। विद्यापीठ ठरवतील त्या नियमानुसार थेट पदवी वाटप करण्याचा देखील विचार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून काही मार्गदर्शक सूचना करण्याची विनंती केली आहे। तर सुप्रीम कोर्टाच्या सीबीएसई बोर्डाच्या निकालाबद्दल सुप्रीम कोर्टाचे वकील ऋषी मल्होत्रा यांनी काय माहिती दिली ते आपण बघूयात। इसी की नोटिफिकेशन जो पहली बात कहती थी कि जो एग्जाम होने थे 15 जुलाई और 1 जुलाई के बीच में वो कैंसिल हो चुके हैं, वो सुप्रीम कोर्ट ने अप्रूवल दे दिया है। दूसरी बात सीबीएसई ने ये भी कहा था कि 15 जुलाई तक वो रिजल्ट डिक्लेयर करेंगे, ये भी सुप्रीम कोर्ट ने अप्रूव कर दिया है। सुप्रीम कोर्ट ने ये भी अप्रूव कर दिया है कि जो बच्चे ऑप्ट करना चाहते हैं ये एग्ज़ाम जिनके पेपर कैंसिल हुए हैं, मे बी इन अक्टूबर मे बी इन नवंबर, जब भी कोविड सिचुएशन इम्प्रूव होती है तो वो ऑप्शन भी स्टूडेंट दे सकता है। सुप्रीम कोर्ट ने ये भी अप्रूव कर दिया है जो सीबीएसई की एक असेसमेंट स्कीम लॉन्च हुई थी इस केस के ज़रिए। जिस स्कीम के ज़रिए सीबीएसई ने ये कहा था सुप्रीम कोर्ट को कि जिन बच्चों ने, जिन विद्यार्थियों ने पूरे पेपर्स दे चुके हैं उनके तो एक्चुअल मार्क्स के हिसाब से उनको मार्क्स मिलेंगे। आणि तर राजकीय वर्तुळातून महत्त्वाची बातमी आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींवरती काँग्रेसने गंभीर आरोप केलेला आहे। पंतप्रधान मोदींनी चुकीची विधानं का केली असं काँग्रेसने म्हटलंय। सोबतच मोदी आणि चीनच्या अध्यक्षांची घनिष्ठ मैत्री आहे आणि म्हणूनच मोदींना चीनला दुखवायचं नाही असं काँग्रेसने म्हटलंय। सध्या भारत आणि चीनमध्ये तणाव आहे आणि तणावाच्या पार्श्वभूमीवरती काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींवरती अशा पद्धतीचा गंभीर आरोप करण्यात आलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनच्या अध्यक्षांची घनिष्ठ मैत्री आहे आणि त्याचमुळे मोदींना चीनला दुखवायचं नाहीये असं काँग्रेसने म्हटलंय। बघत पुढची बातमी। उपनगरात विशेषतः उत्तर मुंबईत कोरोनाचा मोठा फैलाव झाला। या भागात टेस्टिंगचं प्रमाण वाढवण्यात आलं असल्याने ही आकडेवारी समोर आली आहे। यावर आम्ही घाबरून न जाता आरोग्य ज्या सोयी अधिक वाढवण्यावर भर देत आहोत असं पालकमंत्री असलम शेख यांनी सांगितलंय। तर भाजप नेत्यांना काम उरलं नसल्याने आरोप आणि पत्रकबाजीत ते उतरलेत असा आरोप असलम शेख यांनी केलाय। त्यांच्याशी याच संदर्भात बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे यांनी। मुंबईमध्ये उपनगरात कोरोनाची परिस्थिती गंभीर होताना दिसते। आपल्यासोबत पालकमंत्री असलम शेख आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। साहेब, अंधेरीमध्ये पेशंटची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढते। दक्षिण मुंबईचा जो कोरोनाचा बेल्ट आहे तो आता उपनगरात सरकतो असं वाटतं? असं आहे की आधी जिथे रुग्ण झालेले धारावी आणि सायन वगैरे वरली, आता ते सगळं एकदम कंप्लीट कंट्रोलमध्ये आलेलं। आता उत्तर मुंबईमध्ये थोडेसे रुग्ण वाढायला चालू झालेले। त्याची कारणं अशी आहेत की आम्ही आता 4 पट्टीने आपण टेस्टिंग करायला चालू केलेलं आहे। म्हणजे एवढं समजा की ओपनच करून टाकलेलं आहे। प्रायव्हेट टेस्टिंग कोणी जाऊ करू शकतोय, शासनातर्फे आपण करतोय आणि समोरून आमचा टार्गेट हे आहे की जास्त रुग्ण यावं। जास्त रुग्ण आले की आपण त्यांना ताबडतोब त्यांची उपचार करून त्यांना पाठवता येतं आणि आता आपला उपचार होण्याचा जे रेट आहे ते 50च्या वर गेलेलं आहे। आता गाड्यामधून पण आपण मेडिकल फॅसिलिटीज देऊन चेकअप करायला चालू केलं आहे, स्क्रीनिंग करायला चालू केलेलं आहे। म्हणजे हे आता शेवटचा टप्पा आहे। हे जर एकदा स्क्रीनिंग होऊन झालं की मला वाटतं आता तुम्ही बघितलं तर मुंबईमध्ये एक स्टेबलनेस आलेली, आता राईज नाही होत आहे। ज्या पद्धतीने आपण बघितलं की आधी पेशंट येत होते, आता ते राईज होत नाही, स्टेबल झालेलं आहे। पण ह्याला आपल्याला जास्त लोकांची टेस्टिंग करून मग आपल्याला डाऊनफॉल करायचं, तर आपण राईट ट्रॅकवरती जात आहोत। हाय रिस्क कॉन्टॅक्ट्सवरती आपण आता एक वेगळ्या पद्धतीने नियंत्रण ठेवतोय। प्रत्येक 24 वॉर्डमध्ये आपण डिझास्टर सेल तयार केला आहे। प्रत्येक डिझास्टर सेलमध्ये 20 लोक काम करत आहे राऊंड द क्लॉक। दिवस रात्र आपण फोन करून चेक करतोय की बाबा इथे आहेत का नाही, बाहेर निघाला का नाही।
हे करत असताना मध्ये एक न्यूज आली की 60-70 लोक मालाडवरून पी नॉर्थवरून पळून गेली. ही सगळी बाब खोटी होती. जर शासनाची एवढी चांगली सुविधा असेल तर देवेंद्र फडणवीस आरोप करतायत की मृत्यूचा आकडा लपवला जातो. हे बघा, केंद्र सरकारतर्फे आणि ICMRनी महाराष्ट्र सरकारचा कौतुक केलं आहे की महाराष्ट्र सरकार अशी एक आहे की काही लपवायचं काम नाही केलं. रुग्ण वाढत होती तरी सुद्धा त्यांनी टेस्टिंग वाढायची कामं केलेली आहे. काही लपवायची कामं नाही. पण तरी देखील आरोप होतात. आरोप करण्यासाठी भारतीय जनता पार्टी 1 नंबरवरती आहे. त्यांना हेच कळत नाही की कधी करायचा आरोप आणि कुठल्या वेळी करायचा. हा कोरोनाचे अगेन्स्टमध्ये अख्खी दुनिया एक होऊन लढत आहेत आणि भारतीय जनता पार्टीला काय कामच राहिलेलं नाही. इथे आरोप, तिथे आरोप, तिथे आरोप, फक्त कागदबाजी करायचा, न्यूज करायचा आणि गप्प बसायचा. व्हिडिओ संदीप पवारसह प्रफुल्ल साळुंखे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि तर नाशिकमधून एक महत्त्वाची बातमी आहे. नाशिकमध्ये छगन भुजबळांनी व्यापारी संघटनांसोबत चर्चा केली आहे. त्यांचे जे व्यवसाय आहेत ते रात्री 9 ऐवजी संध्याकाळी 5 पर्यंत सुरू ठेवण्यास हरकत नाही असं त्यांनी व्यापाऱ्यांसोबत चर्चा करताना म्हटलंय. तसंच जीवनावश्यक वस्तूंची दुकानं मात्र रात्री 9 पर्यंत सुरू ठेवणं बंधनकारक असल्याचंही ते म्हणाले. तसंच रोजगार नसल्यानं उद्योगधंदे सुरू करण्याची सरकारची भूमिका असल्याचंही भुजबळांनी यावेळी बोलताना पत्रकार परिषदेत म्हटलंय. काँग्रेसच्या वतीनं शहीदांना सलाम या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या अंतर्गत मुंबईमध्ये गांधी पुतळ्याजवळ प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या नेत्यांनी शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली. चीनबाबत परराष्ट्र धोरणात केंद्रातील भाजपचं सरकार अपयशी ठरल्याचा आरोप थोरातांनी केलाय. याचवेळी त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे यांनी. शहीद सलाम दिवस काँग्रेसकडनं मनवण्यात येतो आहे. श्रद्धांजली अर्पण या ठिकाणी केली जाते. बाळासाहेब थोरात आपल्या सोबत आहेत. तर काय सांगाल की कशा पद्धतीनं शहीद जवानांचं श्रद्धांजलीचं कार्यक्रम? गलवान घाटीमध्ये जे घडलं ते अत्यंत दुर्दैवी आहे. चीनने आपल्या जागेवर जे अतिक्रमण केलं ते दूर करण्याकरता आपले जवान गेले आणि तिथे त्यांना शहीद व्हावं लागलं. त्यांना आम्ही अभिवादन करतोय, त्यांना सलाम करतो आहे आणि संपूर्ण देशातील काँग्रेसजन आज या जवानांना सलाम करतो आहे. खरं जे आपलं परराष्ट्रीय धोरण हे फसलेलं धोरण आहे असं चित्र आम्हाला दिसतं आहे. हे जवान शहीद झाल्यानंतर सुद्धा पुन्हा आजची बातमी आहे की त्यांनी पुन्हा नवे तंबू ठोकले आहेत चीननं. याचा अर्थ असा आहे की भारत ज्या पद्धतीनं तोंड द्यायला पाहिजे, चीनला रोखलं पाहिजे तसं रोखत नाही. कुठेतरी कुचकामी धोरण ते घेत आहेत आणि त्याचा परिणाम जे कचखाऊ धोरण आपलं आहे त्यामुळं देशाच्या सीमेवर धोका निर्माण होतो आहे अशा प्रकारचं चित्र आहे. म्हणून एका बाजूला या शहीद जवानांना सलाम आम्ही करतोय, त्यांना अभिवादन करतोय, त्यांना श्रद्धांजली वाहतोय आणि त्याचबरोबर केंद्र सरकारला, पंतप्रधान मोदींना हे सांगतोय की हे रक्षण करा आपलं सीमेचं. आपण असं कचखाऊ धोरण जर घेतलं तर आपल्या सीमा सुरक्षित राहणार नाही, हे सुद्धा या निमित्तानं सांगतो आहोत. बिहार इलेक्शनशी हा सगळा मुद्दा जो आहे तो जोडला जातोय. काय सगळ्या परिस्थितीत शहीदांचं राजकारण होतंय? शहीदांचं राजकारण करण्याचं काही कारण नाहीये. शहीदांना अभिवादन आम्ही करतो आहोत, परंतु जे धोरण केंद्र सरकारचं आहे, पंतप्रधानांचं आहे, ते कचखाऊ धोरण आहे. ते परराष्ट्रीय धोरणामध्ये ते अपयशी झालेले आहेत. त्यांनी ताबडतोब काही पावलं उचलले पाहिजे आणि या सीमेचं रक्षण केलं पाहिजे. तर एक JP नड्डांचा एक मोठा आरोप या ठिकाणी केला की मागे PM फंडाचा जो निधी आहे तो राजीव गांधी ट्रस्टला वळवण्यात आला होता. या बाबतीत मला काही माहिती नाही. नक्कीच या ठिकाणी सलाम शहीद जवानांना सलाम करण्यासाठीचा कार्यक्रम आयोजित केला आहे. पण JP नड्डा यांनी जो आरोप केला त्यावर आपल्याला या संदर्भात काही माहिती नसल्याचं देखील बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह प्रफुल्ल साळुंखे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि आता बातमी आहे मनसेच्या गोटातून. मनसेने आदित्य ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा साधलाय. BKCतील कोविड हॉस्पिटलची उभारणी विना प्रक्रिया असल्याचं मनसेचं म्हणणं आहे. तर शवपेशवी प्रकरणात चौकशीची मागणी देखील मनसेनं केली आहे. BMCच्या प्रत्येक खरेदीवर मनसेचं बारीक लक्ष असून वेदांत इन्फोटेक कंपनीचं या पिशव्यांचं कंत्राट रद्द करण्यात आलंय. तेव्हा मनपानं रक्कम ठरवावी, पण दर्जाशी तडजोड करून लोकांशी खेळ खेळला जातोय का असा प्रश्नही निर्माण केला जातोय असंही मनसेचं म्हणणं आहे.